अखेर खालापुरातील महड ताकई रस्त्यावरील खड्डे भरले। गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत। माजी जिल्हा परिषद रायगड सभापती नरेश पाटील यांचा पुढाकार। पेण खोपोली रस्त्याच्या बाजूनेच अष्टविनायकांपैकी वरदविनायकाच्या मंदिर महड गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाने डांबरीकरण करून न दिल्यामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये तलावाचे स्वरूप आल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती। वरदविनायकाच्या मंदिरात येणारे भाविक आणि पुंडलिक मंदिरात दशक्रिया विधीसाठी येणारे नागरिक तीव्र संताप करीत होते, परंतु वन विभागाच्या आडकाठीमुळे रस्त्यावरील खड्डे भरता येत नसल्यामुळे जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील यांनी वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बुधवार 22 ऑगस्ट रोजी JM म्हात्रे इन्फ्रा यांनी खड्डे भरले आहेत। अनेक दिवसांपासून प्रलंबित प्रश्न नरेश पाटील यांनी मार्गी लावल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे। महड गावातून ताकई फाट्यावर जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे। पेण खोपोली रस्त्याच्या जोडणारा रस्ता आहे। वरदविनायकाच्या दर्शनासाठी एक्सप्रेस वे वरून किंवा अलिबाग या ठिकाणाहून येणारे भाविक येथूनच जातात। तसेच पुंडलिकाच्या मंदिरातही दशक्रिया विधीसाठी दररोज लोक येतात। त्याचप्रमाणे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती। अंदाजे अर्धा किलोमीटर रस्ता वन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे रस्त्यांचं डांबरीकरण करण्यास परवानगी दिली नसल्यामुळे अनेक वर्ष वाहन चालकांनी खड्ड्यांतून प्रवास करावा लागत होता। यंदा तर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये तलावाचे स्वरूप आल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती। माजी सभापती नरेश पाटील यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर 6 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्यासाठी बोलावण्यात आले। संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरावस्था पाहून खड्डे भरण्याची परवानगी दिल्यानंतर खड्डे भरले आहेत। महड ताकई रस्त्यावरून वरदविनायका मंदिरापर्यंत दर्शनासाठी भक्त येतात। तसेच दशक्रिया विधीसाठी नागरिक देखील येतात। तसेच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर परिस्थिती दाखवल्यानंतर खड्डे भरण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल नरेश पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.